जय शिवराय मंडळी. आपण आलोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणी स्वराज्याचा वाघ जन्मला, ज्या वाघाने 9-10 वर्ष औरंगजेबासारख्या बादशाला हैराण करून सोडलं, ज्यांनी धर्मासाठी स्वराज्यासाठी असह्य यातना सहन केल्या, ज्यांनी पराभव कधीच पाहिला नाही, अगदी मृत्यूच्या दारात पण औरंग्याच्या डोळ्यात डोळे घालून डरकाळी फोडणाऱ्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या छत्रपतींचं जन्मस्थान असलेल्या किल्ले पुरंदर या ठिकाणी आलो आहोत आणि आज आपण पुरंदर किल्ला पाहणार आहोत. तर चला बघूया पुरंदर किल्ला. जय शिवराय मंडळी. शिवाजी महाराज यांची अखंड गाथा सिरीजच्या स्वरूपात आपण सुरू केली आहे आणि महाराजांचे स्वराज्यात असलेले गड किल्ले एक्सप्लोअर करण्याचा प्रवास मी सुरू केला आहे. हा प्रवास आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या शिवनेरी गडापासून सुरू केला आहे आणि आत्तापर्यंत आपण शिवनेरी, सिंहगड, लोहगड, तिकोना, पन्हाळा आणि श्रीमान रायगड, स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची जन्मभूमी असलेला किल्ले पुरंदर आज बघणार आहोत. या व्लॉगमध्ये आपण जाणून घेऊ किल्ले पुरंदरचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म, या गडाचा स्वराज्यात असलेला महत्त्व आणि या गडावर असलेल्या इंडियन बेस आर्मी कॅम्पबद्दल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या स्वराज्याच्या प्रवासाचे साक्षीदार व्हा आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि स्वराज्याच्या या प्रवासात माझ्यासोबत तुम्ही पण साक्षीदार व्हा. तर चला किल्ले पुरंदरवर. मंडळी, मी निघालो आहे पिंपरी चिंचवड इथून आणि आपण जाणार आहोत नारायणपूर मार्गे. पिंपरी चिंचवड पासून पुरंदर अगदी 70-71 किलोमीटर आहे. पुरंदरवर जाण्यासाठी आपल्याला मुख्य 2 रस्ते आहेत. एक कात्रजवरून येवलेवाडी मार्गे बोबदेव घाटातून सासवड रोडवर असलेल्या चांबळी या गावातून उजवीकडे नारायणपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पुरंदरकडे जाणारा रस्ता लागतो आणि या मार्गाने आलात तर आपल्याला 64 ते 65 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि दुसरा रस्ता आहे मंडळी आपल्याला नवले ब्रिज म्हणजे कोल्हापूर हायवे या रोडने, आणि या रोडने जाताना आपल्याला किल्ले पुरंदर 71 किलोमीटर पडणार आहे पिंपरी चिंचवडपासून. नवले ब्रिजपासून सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला अंदाजे 49 किलोमीटरवर कापूरहोळ गाव लागेल. तिथून डावीकडे नारायणपूरकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे आल्यानंतर आपल्याला नारायणगाव लागेल आणि नारायणगावमधून उजवीकडे किल्ले पुरंदरकडे जाण्याचा रस्ता लागतो. हा रस्ता खूप चांगला आहे, त्यामुळे मी या रस्त्याने आलो. मंडळी, जाताना आपल्याला हा कात्रज टनल लागला आणि या कात्रज टनलची एक प्रसिद्ध हॉरर स्टोरी आहे. असं म्हणतात की रात्री 12 वाजता या टनलच्या बाहेर किंवा टनलच्या मध्ये पांढऱ्या रंगाची साडी घातलेली एक बाई आपल्याला लिफ्ट मागते. आता या मागची खरी स्टोरी आपल्याला माहीत नाही. तुम्हाला कोणाला कधी काय असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. कोल्हापूर हायवेपासून कापूरहोळ गावातून डावीकडे नारायणपूर रोडवर जात आहोत. अंदाजे 15-20 किलोमीटरच्या मध्ये नारायणपूर गाव आहे आणि पुरंदर जाण्याआधी नारायणपूरमध्ये असलेले श्री दत्त मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि दत्त जयंतीला खूप मोठ्या प्रकारचा उत्सव इथे होतो. आणि मंडळी, या रोडने जात असताना आपल्याला दिसत असेल की समोर डोंगर रांग आहे आणि याच डोंगर रांगांच्या मध्ये आपल्याला किल्ले पन्हाळा बघायला मिळणार आहे. पावसाळ्यामध्ये हा आजूबाजूचा परिसर अगदी हिरवागार असतो आणि या ठिकाणी छोटे मोठे शेतकरी रस्त्यावर स्टॉल लावून शेतातील ताजी भाजी वगैरे विकत बसलेले असतात. आपल्याला पाहिजे नसेल तर आपण इथून घेऊ शकता. आणि जात असताना आपल्याला इथे छोटासा एक घाट लागतो आणि हा घाट चढल्यानंतरच आपल्याला नारायणपूर लागेल. आणि याच रोडवरती आपल्याला प्रतिबालाजी मंदिर देखील बघायला मिळेल. हा घाट चढून वर गेल्यानंतर आपण लगेच नारायणपूरमध्ये पोहोचतो आणि या ठिकाणी उजव्या हाताला आपल्याला श्री दत्त मंदिर बघायला मिळेल. त्यामुळेच मंदिरासाठीची ही गर्दी आहे. आणि इथून अगदी 1 किलोमीटरवर आपल्याला उजव्या हाताला किल्ले पुरंदरकडे जाणारा रस्ता आणि त्यावरील कमान बघायला मिळते.
आणि ही आहे किल्ले पुरंदरकडे जाण्याची कमान. या कमानीतून आतमध्ये येताना सरळ रस्त्याने आपल्याला समोरच हा पुरंदरचा डोंगर बघायला मिळतो, पुरंदर किल्ला बघायला मिळतो. पुरंदरवरती जाण्यासाठी रस्ता लागतो, तो पण खूप चांगल्या प्रकारचा बांधलेला आहे आणि छोटासा घाट पण आहे. या घाटातून अंदाजे आपण एक 2-4 किलोमीटर वर आल्यानंतर आपण डायरेक्ट किल्ले पुरंदरच्या पायथ्याला पोहोचतो. आणि मंडळी, फायनली आपण आलोय किल्ले पुरंदरच्या पायथ्याला, जिथे 2 व्हीलर पार्किंग आहे, 4 व्हीलरची पार्किंग आतमध्ये आहे. गाडी चेक करून मध्ये सोडतात. आणि इथं आपलं ट्रेनिंग सेंटर आहे. यांचा पुरंदर किल्ल्याचा टायमिंग आहे 4 तारखेला किल्ला बंद आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे येताना तुम्हाला स्वतःचं आधार कार्ड वगैरे लागतं. इथं कसल्याही प्रकारचे फीस नाही. इथं बॅग वगैरे असेल तर चेक केली जाते. इथं कसल्याही प्रकारचा ड्रोन कॅमेरा वगैरे चालत नाही. मोबाईलमध्ये काही ठिकाणी शूटिंग बंद आहे. तर चला आतमध्ये जाऊ. आपण आपली चेकिंग करून गडाच्या आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतरच आपल्याला पहिले सुरूच बघायला भेटतं, हे आहे चर्च. 1818 मध्ये पेशव्यांच्या नंतर ब्रिटिशांकडे हा किल्ला आला. त्यानंतर त्यांनी या गडावर छावण्या उभ्या केल्या आणि त्यांच्या सैनिकांसाठी प्रार्थनास्थळ म्हणून हे चर्च वगैरे बांधण्यात आलं. या ठिकाणी एकूण असे 2 चर्च आहेत. हे पहिलं आहे आणि अजून एक पुढे आहे. खरं तर आपल्याला प्रश्न पडत असेल की पुरंदर किल्ला आपल्या स्वराज्यात, महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात आहे, मग इथं आर्मी सेंटर कधीपासून आहे, कशासाठी आहे आणि का आहे? मंडळी, ज्यावेळेस ब्रिटिशांनी पुरंदर किल्ला घेतला त्यावेळेस पुरंदरचा वापर फक्त त्यांनी किल्ला म्हणून नाही केला, तर एक लष्करी ठाणे म्हणून केला आणि रणनीतीसाठी योग्य उंची, चारही बाजूंना नजर ठेवणारी जागा म्हणून इथे सैन्य तैनात केलं. आणि ज्यावेळेस 1947ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पुरंदरची लष्करी ओळख मात्र कायम राहिली होती आणि हा किल्ला अधिकृतपणे आपल्या इंडियन आर्मीच्या ताब्यात गेला. आणि त्यानंतर इथे इंडियन आर्मीचे काही ट्रेनिंग सेंटर उभा झालं. त्यामुळे आपल्याला आजही पुरंदरवर आपल्या भारतीय सैन्यांचं बेस कॅम्प बघायला मिळतं आणि काही ठिकाणचा भाग पर्यटकांसाठी बंद केलेला आहे. जिथे एक काळी आपल्या छत्रपती शिवरायांची तलवार चमकत होती, तिथं आज आपल्या देशरक्षणासाठी सज्ज असलेल्या भारतीय सैन्यांचा आपल्याला बेस कॅम्प बघायला भेटते. असो, पुरंदर हा फक्त इतिहास नाही तर आजही जिवंत असलेली एक रणभूमी आहे. आणि हे चर्च आतमधून बघा कशा प्रकारचं दिसतं. आणि या चर्चबद्दल आपण काय जास्त बोलणार नाहीत, आपल्याला जास्त त्याची खोलात पण नाही जायचं. असो, इथून आपण बाहेर आल्यानंतर पण याचा एक व्ह्यू घेतला आणि ते बघता क्षणी कळतं की आपल्या स्वराज्यातलं ते नाही. असो, तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला एक बुरुज दिसला. त्या बुरुजावरून आपण खाली बघितलं असेल तर आपली नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला दिसत होतं. त्याच्यावरूनच आपण अंदाज घेऊया की पुरंदर किल्ला रणनीतीच्या दृष्टीने किती महत्त्वाचा होता. हे बघा, तुम्हाला दिसत असेल जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंतचा परिसर आपल्याला बघायला मिळतो. हा नजारा बघून आपण पुढे निघालो आणि पुढे जात असताना आपल्याला श्री दत्त मंदिर दिसलं. दत्त मंदिराचं आपण दर्शन घेऊन इथे पुढे निघालो आणि समोरच आपल्याला या पुरंदरच्या सिंहाचा पुतळा बघायला मिळतो. हा सिंह म्हणजे वीर मोरारबाजी देशपांडे. या पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी वीर मोरारबाजी देशपांडे यांच्याकडे होती. 1665 साली पुरंदरला मुघलांनी प्रचंड वेढा घातला. हजारोंचा सैनिक, तोफा, हत्ती, घोडे आणि त्यांच्या समोर किल्ल्यावर उभे होते वीर मोरारबाजी देशपांडे आणि 300-400 मावळे. मुघल सरदार मिर्झा राजा जयसिंग यांच्या सैन्याचे दिलेर खान यांना निरोप पाठवला. शरण या, मान देऊ, सन्मान देऊ. पण मोरारबाजी शुभांचे निष्ठावान होते. त्यांनी उत्तर दिलं, आम्ही शुभांचे मावळे आहेत. एक वेळ मरण पत्करू, पण शरण आमच्या रक्तात नाही. आणि 300-400 मावळ्यांसह हजारोंच्या सैन्यावर तुटून पडले. अशा या स्वराज्यातल्या निष्ठावन सिंहाचा हा पुतळा, हा फक्त पुतळा नाही, ही आहे जिवंत शौर्यगाथा आणि या वीराला माझा मानाचा मुजरा. घाबरतो का काय आम्ही? असे कितीही मिर्झा राजे येऊ दे आणि कितीही फौज येऊ दे, हा मोरारबाजी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गडाला शत्रूचा पायही लागू देणार नाही. कितीही धुरंदर येऊ द्या, पण हा पुरंदर त्यांच्या छाताडावर नाचेल. स्वराज्याचा हा इतिहास कधीही न संपणारा आहे. तो जन्मोनजन्म चालत राहील. पण मंडळी, मी आज इथेच थांबतो. भेटूया उद्याच्या भागात. स्वराज्यातले गड किल्ले एक्सप्लोर करण्याचा माझा प्रवास सुरू आहे. या प्रवासातही आपण सहभागी व्हा. त्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटू किल्ले पुरंदरच्या भाग 2 मध्ये. जय शिवराय मंडळी.